हॅलो हाय, कशा आहात? चला तर आज आपल्याला नारळाचे काप किंवा नारळाच्या वड्या बनवायच्या आहेत. कोकणात ही रेसिपी खूप छान बनवतात, खूप छान असते, खायला पण खूप छान लागतात, एकदम झटपट होतात, एकदम कमी साहित्यात पण रेसिपी खूप छान होतात. इथे मी एक मोठा नारळ घेतलेला आहे. तुम्हाला एक किंवा दोन नारळाच्या बनवायच्या असेल तरी काहीच हरकत नाही आहे. जास्त घेऊ शकता, फक्त प्रमाण मग जास्त घ्यायचं. इथे मी नारळ फोडून घेतलेला आहे, मस्त धुवून वगैरे घ्यायचा. आणि नारळ हा थोडासा कवळाचा आहे बरं का, खूप असे निब्बा नारळ नाही घ्यायचे. मग काय होतं, आपल्याला त्याच्या मागची जी साल आहे ना ते काढायला खूप जड जातं. जशी असेल तसं ह्या चाकूच्या साह्याने ना आपल्याला मागची सगळी साल जी आहे ती काढून घ्यायची. साल काढली ना वड्या खूप पांढऱ्या शुभ्र दिसतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काढा, नसेल आवडत तर काहीच हरकत नाही. असं राहिलं तरीही वड्या छानच होतात. खूप कमी साहित्यात पण वड्या खूप छान होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी काय दाखवते तुम्हाला, इथे मी चाकूने काढलं पण निघालं नाही ते. मग हे कवळं आहे ना मागचं, मग मी चाकूने ना फक्त खरडलेलं आहे. असे जर नारळ असेल ना तर फक्त चाकूने ना हे खरडून घ्यायचं आपल्याला. काढत बिलकुल बसत नाही. काढायला गेलं तर भरपूर नारळ वाया जातो. त्याच्यामुळे या पद्धतीने ना असं घासायचं, म्हणजे मस्त छान निघतात. बघू शकता मी सगळं या पद्धतीने ना असं काढून घेतलेलं आहे. तुम्ही पण ही पद्धत वापरा. खूप साधी सिंपल आहे पण एकदम परफेक्ट होतात. पूर्ण वरची सगळी साल अशी काढून घ्यायची आहे आपल्याला. वरची साल काढायचा हा मस्त असा उपाय आहे. तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. खूप साधी सिंपल अशी पद्धत आहे, पण हे नक्की काढा. वरचे साल काढल्या ना वड्या खूप छान होतात, खायला पण खूप छान लागतात. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने आपल्याला सगळं काढायचं. चाकूनी काढा किंवा बटाटा छिलायचं जे असतं ना त्यांनी पण आपण हे काढू शकतो. हे काढल्याच्यानंतर स्वच्छ नारळ आहे ना पाण्याने धुवून घ्यायचे आपल्याला. आता हे थोडंसं राहिलं आहे तर काही हरकत नाही आहे. आणि सगळं आपल्याला ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि ना छान, आता आपल्याला इथं खिसणीने खिसायचं नाही आहे बरं का, बिलकुल खिसणीने खिसायचं नाही. आपण जे बटाट्याचे चिप्स करतो ना, ती खिसणी असते ना बटाट्याचे चिप्स करण्याची, त्याने आपल्याला इथे ना छान सगळं ना खोबऱ्याचे ना चिप्स काढून घ्यायचे आहेत. एकदम असे स्लाईस बारीक बारीक निघतात. आणि ह्याच्यामुळं ना मिक्सरमध्ये पण बारीक वाटलं जातं. चाकूचाही आपल्याला चाकूने किंवा कट करायला नको किंवा खिसणीने खिसायला नको, असं काहीही करायचं नाही. ही पद्धत तुम्ही प्रत्येक वेळेस वापरू शकता. कशासाठी पण आपल्याला खोबरं वाळलं असो ओलं असो तर आपण ह्या पद्धतीने केलं ना काम खूप झटपट होतं. आणि ना एकदम स्लाईस असे एकदम पातळ होतात. मी तुम्हाला दाखवतेच आहे आता. खूप छान पण होतात, एकदम पातळ होत. आपल्याला जर चिवडा करायचं म्हटलं ना तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. ओला नारळाचं मोदकाला लागलं ना सारण तरी असं करा. खिसणीने खिसत बसण्यापेक्षा असे स्लाईस केलेले ना कधी पण खूप छान बेस्ट. सगळं नारळ आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. सगळे असे आपल्याला ना ह्याचे काप करून घ्यायचे आहेत बरं का. बघू शकता सगळे आपण आहे ना एक 5 ते 10 मिनटात झालेले आहेत. खूप नारळ असेल तर वेळ लागतो, पण एका नारळाचे ना 5-10 मिनटात सहज होतं. एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. नारळ खूप असा कवळा होता ना, त्याच्यामुळे वरची सालही काढायला काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. नारळ जर असे निब्बर असतील ना तर साल काढायला ना खूप प्रॉब्लेम येतात. ते हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे. आता ह्यात आपल्याला साखर, दूध किंवा मिल्क पावडर असं काही घालायचं नाही आहे इथे आपल्याला. फक्त इथे आपल्याला नारळाचा किस करून घ्यायचा आहे. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. नाही झालं तर एकदा दोनदा मस्त फिरवून घ्या. मस्त छान बारीक झालेलं आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये हा पूर्ण नारळाचा किस आहे तो काढून घेतलेला आहे. आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला दाबून बघायचं आहे, वरच्यावर ठेवायचा नाही. बरोबर इथे एक वाटी झालेला आहे, सपाट झालेला आहे, फूल असा शिगार झालेला नाही आहे. आता ज्या वाटीने आपण घेतलं ना त्याच वाटीने आपल्याला ना साखर ही अर्धा वाटी घ्यायची आहे. हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवायचं. जास्त जर असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आता इथे मी कढई छान गरम करून घेतली. एकच चमचा तुपाचा वापर केलेला आहे, खूप केलेला नाही आहे. आणि तूप अगदी कमी लागतं, नाही घातलं तरी चालतं. पण इथं कढईला जो नारळ आहे तो चिटकन म्हणून मी अगदी थोडंसं नाकेबरोबर असं घातलेलं आहे इथे. आता इथे आपल्याला जो नारळाचा किस केलेला आहे तो पूर्णपणे घालून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला पूर्ण, आधी मी मोठा केला, आता पूर्ण लो टू मिडियम गॅस ठेवलेला आहे. तुम्ही जर इथं कंटिन्यू थांबणार असाल तर गॅस मोठा ठेवला तरी काहीच हरकत नाही. परत थांबायचं नसेल तर कंटिन्यू हलवायचा आहे. खाली बिलकुल लागून द्यायचा नाही. खाली लागलं
तर करपलेला वास येतो, मग जळालेलं दिसतात त्या वड्या. त्याच्यामुळं बिलकुल आपल्याला इथनं हात थांबवायचा नाही आणि गॅस चालू ठेवून तर बिलकुल जायचं नाही. एक 5 ते 10-15 मिनटं लागतात आपल्याला. नारळातलं पूर्ण पाणी आहे ना इथे आपल्याला गरम करायचं आहे. नारळ म्हणजे ह्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण संपायला पाहिजे आणि एकदम असा कोरडा कोरडा झाला ना म्हणजे आपल्या वड्या एकदम पटकी झट होतं. अर्धा तासात तर वडी बनवून होते. खूप वेळ लागतच नाही वड्या बनवायला, बरोबर अर्धा तास लागतो. आणि आता उन्हाळ्याचे पण दिवस नाही आहे, असं थंडच वातावरण आहे, तर वड्या सेट व्हायला पण खूप टाईम लागत नाही आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने वड्या करा. खूप कमी साहित्यात खूप छान होतात. कच्ची मिठाई खाण्यापेक्षा ह्याचा वापर अशी मिठाई तुम्ही नक्की ट्राय करा. कढईमध्ये घालायचं आपल्याला छान, त्यातलं पाणी मॉइश्चर जे आहे ते कमी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपल्याला साखर घालायची. साखर घालायची इथे काही करायचं नाही. दुधाचा वापर आपल्याला बिलकुल करायचा नाही आहे. दूध घातलं ना मग ते मिश्रण जे साहित्य आहे ना सेट व्हायला खूप टाईम लागतो. आणि कोकणात आहे ना या पद्धतीनेच वड्या केल्या जातात. खूप छान होतात आणि खूप छान लागतात. तिकडं ना कोकणामध्ये ह्याला ना नारळाचे काप बनतात. खूप खूप म्हणजे खूप छान लागते. मला नारळाची वडी खूप आवडते पर्सनली. त्यामुळे तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. आता ज्या वाटीने आपण नारळ घेतलेला होता ना की त्याच वाटीने मी अर्धा वाटी साखर बरोबर घेतलेली आहे. हे प्रमाण एकदम बरोबर आहे. कमी जास्त करायची गरज नाही आहे. आणि खूप गोड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे आणखीन घालू शकता, पण खूप घालू नका. खूप गोड झाल्या ना मग ते खायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळं ना एका वाटीला अर्धा वाटी साखर हे प्रमाण खूप छान आहे. आता इथे जर तुमची साखर खूप मोठी असेल ना तर तुम्ही आहे ना मिक्सरला ह्याची पिठी साखर पण करू शकता. त्याच्यामुळे पण वड्या खूप झटपट होतात. आणि ना आपल्याला सगळी साखर इथे ना साखरेचं पाणी होईपर्यंत मस्त इथं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता माझ्याकडनं थोडंसं खाली लागलं बरं का, अगदी थोडंसं, तर काही हरकत नाही आहे. मी आता ह्याच्यात तूप वगैरे काही घालणार नाही. असंच आपल्याला मिश्रण करायचं आहे. खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही, लो टू मिडियम गॅसवर इथे ठेवायचं आणि एक 10-15 मिनटं आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे. हात बिलकुल सोडायचा नाही. जे मिश्रण आहे ते करता करता मध्ये बिलकुल सोडायचं नाही. त्याच्यामुळं कंटिन्यू हलवायचं तरच आपल्या वड्या खूप छान होतात. हात भरून येतो, दुखून येतो, पण छान रिझल्ट खूप छान येतो खायला वडीचा. आणि काय खूप कमी साहित्य तर काहीच नाही, फक्त नारळ आणि साखर बास. मिल्क पावडर मी घातलेली आहे, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर काहीच हरकत नाही आहे. मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बघू शकता साखर आपली, आता इथं आपलं मिश्रण जे आहे ते एकदम घट्ट व्हायला लागलेलं आहे. साखरेमध्ये आता थोडंसं ना साखरेचं पाणी व्हायला लागलेलं आहे. आता इथे आपण थोडासा गॅस मोठा करायचा. मोठ्या गॅसवर ही आपल्याला प्रोसेस करायची आहे. आता ना आपलं जे मिश्रण होण्याच्या आधीच इथे ताटाला ना थोडंसं तूप लावून ठेवायचं. नंतर बिलकुल वेळ नसतो, अगदी थोडंसं तूप घ्यायचं, ताटाला पूर्ण चोळून घ्यायचं. तुम्ही ताटावर करा, बटर पेपर घ्या किंवा केकचा जो मोड असतो ते घ्या, कशामध्येही केलं तरी काहीच हरकत नाही आहे. मस्त तूप लावून घ्यायचं ताटाला आणि ताट साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपलं मिश्रण इथे तयार होते. आता बघू शकता साखरेचं इथं पाणी व्हायला लागलं आहे आणि ह्याच पाण्यामध्ये ना हे जो नारळाचा आहे ना तो त्याच्यामध्ये शिजला जातो, मस्त होतो. आपल्याला ह्याच्यामध्ये दुधाचा किंवा मलईचा वापर बिलकुल करायचा नाही. मस्त आपल्याला सगळं मिश्रण मस्त करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर सगळं. आता इथे जोपर्यंत साखरेचं पाणी होत नाही तोपर्यंत गॅस लो टू मिडियम ठेवायचा. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे आपल्याला. खाली बिलकुल करपून द्यायचं नाही. खाली जर नारळाचं लागलं ना किंवा साखरेचं लागलं ना मग बर्फीची पूर्ण टेस्ट निघून जाते. त्याच्यामुळे ही काळजी नेहमी घ्यायची. नारळाची वडी बनवताना, नारळाचे काप बनवताना खाली मिश्रण बिलकुल लागून द्यायचं नाही. आणि जाड बुडाचीच कढई आपल्याला इथे घ्यायची आहे. जाड बुडाची कढई असेल ना तर खाली लागत नाही. नॉनस्टिक भांडं घेतलं तरी तुम्ही काहीच हरकत नाही आहे, किंवा जाड बुडाची कढई घेतली तरी काहीच हरकत नाही. कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे. हात भरून येतात, पण कंटिन्यू हलवायचं. सगळं छान असं मिक्स करायचं आहे इथे. आता बघू शकता इथे साखरेचं ना आपल्या पाणी झालेलं आहे. जेव्हा साखर पाणी सोडते ना तेव्हा आपल्याला इथं दुधाचा किंवा दुधावरची साई वगैरे असते ह्याचा काही गरज नाही आहे आपल्याला. इथे साखरेच्या पाण्यामध्ये जो नारळाचा किस आहे तो खूप छान शिजून निघतो. इथे बघू शकता मी कंटिन्यू हात हलवलेला आहे, व्हिडिओ स्किप केले नाही, कंटिन्यू चालू आहे. कारण खाली जर लागलं
तर त्या नारळाच्या वडीची सगळी चव निघून जाते. त्याच्यामुळं गॅस नेहमी लो टू मिडियम ठेवा आणि सगळं मिश्रण आपल्याला इथं छान मिक्स करून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवायचं आहे, हात बिलकुल सेल करायचा नाही आहे. छान सगळं एकदम असा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला इथं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आषाढी एकादशी येत आहे, उपवास पण आहे, आता श्रावण पण चालू होत आहे. अशी जर आपण बर्फी करून ठेवली ना तर खायला खूप छान लागते, खूप छान. लहान मुलांना तर खूप आवडते आणि खूप झटकीपट अशी होते. हे छान मस्त आता इथं मिश्रण झालेलं आहे. आता इथे मी ना 2 ते 3 चमचे मिल्क पावडर वापरलेली आहे. तुम्हाला वापरायची असेल तर वापरा, नसली तर काहीच हरकत नाही आहे. 2 ते 3 चमचे म्हणजे पोहे खायचा जो चमचा आहे ते, म्हणजे 10 रुपयाचं एक पॅकेट एवढीच वापरलेली आहे. ह्याच्यापेक्षा जास्त बिलकुल नाही आहे. आणि बर्फी खूप छान होते, अगदी तोंडात टाकताच अशी विरघळते. सगळं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर घातल्यामुळं थोडंसं मिश्रण घट्ट होतं, पण आपलं मिश्रण पूर्णपणे तयार होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला असं कंटिन्यू हलवायचं आहे, कारण आपलं मिश्रण इथे तयार झालेलं नाही आहे. मिश्रण तयार झालं की लगेच समजतं, मी तुम्हाला पुढं सांगतेच कसं करायचं ते. छान मिक्स करायचं. मिल्क पावडर घातल्याच्यानंतर मिश्रण आणखीन पातळसर झालेलं आहे, कारण मिल्क पावडरमुळं आणखीन पाणी सुटलेलं आहे ह्याला. त्याच्यामुळे मिश्रण आपलं बिलकुल घट्ट झालेलं नाही. बघू शकता आता थोडंसं घट्ट झालेलं आहे, खूप झालं नाही. पण ह्या स्टेजला पण आपलं ना बर्फीचं मिश्रण तयार झालेलं नाही आहे. बघू शकता तुम्ही, जे उलथण्याला वगैरे लागलेलं असतं ते सगळं आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. आता चमचा इथे असा उभा राहतो आहे, असं वाटेल की आपलं मिश्रण झालेलं आहे, पण आपलं मिश्रण हे झालेलं नाही आहे. आणखीन आपल्याला छान मिक्स करायचं आहे. दुसरी पण मी तुम्हाला एक पद्धत सांगते आहे, की त्या पद्धतीने पण आपलं मिश्रण झालं की नाही हे आपल्याला समजतं. आता इथे ना मी 2 ते 3 चमचे ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे, म्हणजे काजू, बदाम, ह्याच्यामध्ये जायफळ आहे, वेलची आहे. हे माझ्याकडे केलेली होती म्हणून मी घातलेलं आहे. काजू बदामचं प्रमाण खूप कमी आहे, पण जायफळ, वेलचीची पावडर आहे. आणि ना आपल्याला खूप कमी खूप नसली तरी काहीच हरकत नाही, पण जायफळ आणि वेलचीची पावडर नक्की घाला. ह्याच्यामुळे ना बर्फीला चव खूप छान असते. सगळं छान आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे. मी खूप थोडीशी घातलेली आहे, घाला असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चला, पण वेलची आणि जायफळाची पावडर नक्की घाला. त्याने ना चव खूप छान येते, टेस्ट पण खूप छान लागतं आणि खायला पण वडी खूप छान होते. आता हे पावडर घातली आहे मी, पण आणखीन आपलं मिश्रण घट्ट झालेलं नाही, आणखीन इथे पातळच आहे आणि हे झालेलं पण नाही. आता तुम्ही ह्या स्टेजला काढताना तर आपल्या वड्या बिलकुल होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन 15 मिनटं तरी इथे छान असंच हलवत राहायचं आहे. कढईला जे साईडला लागलेलं आहे ते सगळं आपल्याला इथे काढून घ्यायचं. अजून पण आपलं मिश्रण इथं ओलसरच आहे, खूप घट्ट झालेलं नाही आहे. सगळं उलथण्याला वगैरे लागलेलं सगळं इथं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे एक मी वाटी घेतलेली आहे, थोडं वाटीमध्ये घालून घ्यायचं आणि एक 5 मिनटं थंड करायला ठेवायचं. खूप थंड नाही करायचं, 5-1 मिनटं थंड करायचं. मग त्याच्यानंतर पाहायचं, आपल्या हाताला चिटकत असेल तर आपलं मिश्रण झालेलं नाही आहे हे समजायचं, आणि जर त्याचा गोळा होत असेल तर समजायचं मिश्रण झालेलं आहे. आता इथे मिश्रण मी परत एक घालवते, कारण इथे मिश्रण झालेलंच नाही आहे आपलं, कारण खूप चिकट लागतं आहे. आणि जेव्हा मिश्रण होतं ना तेव्हा पूर्ण कढईला सोडतं खाली ना असं. त्याला आपण जेव्हा पलटी करतो ना तेव्हा असे पांढरे बुडबुडे येतात, तेव्हा आपण समजायचं की आपलं मिश्रण झालेलं आहे. आता बघू शकता हे जे आहे हे झालेलं नाही आहे आपलं आणखीन, कारण हाताला भरपूर असं चिटकते. त्याच्यामुळं आपलं इथं अजून बर्फी थापण्या इतकं मिश्रण बिलकुल झालेलं नाही आहे. आता छान परत आपल्याला मिक्स करायचं आहे. एक 5-10 मिनटं आपल्याला आणखीन हलवायचं आहे. गॅस लो टू मिडियमच ठेवायचा, कारण खाली लगेच करपलं जाते. बघू शकता आपण जेव्हा पलटी मारतो ना तेव्हा
खूप असे पुढपुढे इथे येतात पांढरे, तेव्हा समजायचं आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आपल्याला चमचा किंवा वाटीची बिलकुल गरज पडत नाही. इथे आता मी गॅस बंद केलेला आहे, ताटाला तूप लावलेलं आहे. सगळं मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे. गरम असतानाच अगदी झटकीपट असं थापायचं आहे. हात बिलकुल लावायचा नाही आहे. मिश्रण खूप गरम आहे, त्याच्यामुळं हाताचा वापर करायचा नाही. उलथण्यानेच आपल्याला सगळं इथे थापून घ्यायचं आहे. बघू शकता मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे, थापण्याजोगे पण राहिलेलं नाही, इतकं छान झालेलं आहे. खूप पातळ करू नका, थोड्याशा जाडच ठेवा. जाड केलं ना म्हणजे कट मारायला पण छान वाटतात आणि खायलाही छान वाटतात, पाहायलाही छान वाटतात. त्याच्यामुळं खूप असे पातळ वड्या बिलकुल करू नका. आता मेथी बदामाचे ह्याचे बिलकुल काप लावले नाही, कारण मी केलेही नाही आहेत. कारण ते चिटकवायला गेलं तरी सगळे निघून पडतात, त्याच्यामुळे लावायची काही गरज नाही आहे. छान मस्त थापून घ्यायचं आपल्याला. आता एका वाटीला इथं आपल्याला ना तूप लावून घ्यायचं आणि त्या वाटीने थापून घ्यायचं. अगदी झटपट होतं आणि छान सगळ्या थापल्या पण जातात एकसारख्या अशा. या पद्धतीमध्ये तुम्ही नक्की करून बघा. आत्ता असा रंग वाटतो, पण त्या सुकल्या नाही, एकदम अशा पांढऱ्या शुभ्र होतात. आता इथे आपल्याला ओला आहेत ना, तोपर्यंतच थोडे थोडे कट मारून घ्यायचे आहेत, कारण नंतर आपल्याला याला कट मारता येणार नाही. एकदम घट्ट झालं ना मिश्रण, कट बिलकुल मारता येत नाही. त्याच्यामुळं ओले असतानाच आपल्याला इथं कट मारून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनटंच लागतात थंड व्हायला, कारण आता वातावरण थंड आहे, त्याच्यामुळे खूप टाईम लागत नाही आपल्याला. 10-15 मिनटं असं सोडून द्यायचं. 10-15 मिनटानंतर आपल्याला पाहायचं आहे. पाहू शकता 10 ते 15 मिनटानंतर एकदम घट्ट असं आपलं मिश्रण झालेलं आहे. खूप जड जातात इथं वड्या कट करायला, इतकं मिश्रण घट्ट झालेलं आहे आपलं. आता इथे मी चाकू ठेवला आणि पिझ्झा कटर घेतला, कारण पिझ्झा कटरने मस्त असं कट करून घ्यायचं आणि भरपूर असा जोर लावायला लागतो आहे, इतकं घट्ट झालेलं आहे मिश्रण. तुम्ही याला नारळाच्या वड्या, नारळाचे काप, रक्षाबंधन, उपवासाला करू शकता. खूप झटपट अशी रेसिपी आहे. आणखीन हेल्दी म्हटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखरेऐवजी खडी साखरेचा वापर करा तरीही चालेल. खडी साखरेची पावडर केली ना तरी खूप छान टेस्ट येते, टेस्टमध्ये काहीच फरक होत नाही. बघा, एक चाकू घातला तरी अख्ख्या सगळ्या वड्या आपल्या निघलेल्या आहेत. म्हणजे आपल्या वडी किती हात लावायची गरज पडत नाही, अशा लगेच आपल्या वड्या निघालेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा, खूप 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 छान होतात. ते थोड्याशा ओल्या आहेत, खूप नाही आहे. एक 10-15 मिनटं असे सगळे तुकडे करून ठेवले ना, बरोबर लगेच सुकले जातात. तर हातानेच मी ते तुकडे करत आहेत. बघा किती झटपट झालेत, किती कमी साहित्यात किती छान अशा आपल्या नारळाच्या वड्या झालेल्या आहेत. नक्की करून बघा, नक्की आवडतील तुम्हाला पण. उचलायला लागलं तरी लगेच अशा हे होतात, तोंडात टाकताच विरघळतात. इतक्या मऊ आणि खुसखुशीत झाल्या होत्या. अशा पद्धतीने आपल्या नारळाच्या वड्या झालेल्या आहेत. पाहायला इतक्या छान दिसतात ना, आणि खायला पण त्या तितक्या छान आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा. मी तुम्हाला सगळ्या वड्या तोडून दाखवलेल्या आहेत. रक्षाबंधन आहे, गोकुळाष्टमी आहे, श्रावण महिना आहे,
आणि काही नसलं तरी अशाच म्हटलं तरी खायला केल्या तरी काहीच हरकत नाही आहे. लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी आहेत. लहान मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा अशा तुम्ही रोज एक देऊ शकता, त्यांना पण खूप आवडतात. आमच्या घरात पर्सनली सगळ्यांना खूप आवडतात ह्या ओल्या नारळाच्या वड्या किंवा ओल्या नारळाचे काप पण म्हणू शकता तुम्ही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही पण एकदम अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे. तुम्हाला इथे एक तोडून पण दाखवते. एकदम अगदी मऊ, तोंडात टाकली की विरघळते अशा वड्या झालेल्या आहेत आपल्या. पाहू शकता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.